हाय, हॅलो एव्हरीवन. कसे आहात तुम्ही सर्वजण? आय रिअली होप दॅट तुम्ही सर्वजण छान आणि मजेत असाल. आणि येस, आम्ही सुद्धा सर्वजण छान आहोत. सो दिवाळी संपली आणि दिवाळीचे वॅकेशन सुद्धा संपलेत आणि मी यावेळेस भरपूर मोठी सुट्टी घेतली. 4 दिवस आईकडे राहिले होते आणि त्यानंतर इकडे आल्यानंतर स्वप्नील 4 दिवस गोव्याला गेले होते. त्या दरम्यान सुद्धा आई आली होती, तर भरपूर यावेळेस आराम केला. 8 दिवस, 8 ते 10 दिवस जो रुटीन होतं ना, ते अगदी चेंज झालेलं होतं पूर्ण. फक्त आराम केला. त्याच्या अगोदर भरपूर अशी धावपळ झालेली होती. जशी की सणाची अगोदरची तयारी, क्लिनिंग, त्यानंतर फराळीची तयारी, नंतर सण. यामध्ये ना माझे 20-21 दिवस खूप बिझी गेले होते आणि मला खरंच याची गरज होती ही 8 दिवस वॅकेशनची. सो मी माझ्या 8 दिवसाचे वॅकेशन अगदी एन्जॉय केलेत आणि आजपासून जो आहे ना, बॅक टू द रुटीन चालू झालेलं आहे माझं. सो कालपासून कानाची स्कूल स्टार्ट झालेली होती, तर काल एवढं काही नव्हतं. काल चिल्ड्रन्स डे होता आणि येस, आज त्याची सुट्टी आहे कारण आज आय थिंक गुरु नानक जयंती आहे. सो त्याची आज सुट्टी होती. पण म्हणलं आजपासून जे आहे ना, आपलं रुटीन जे आहे ते स्टार्ट करूया. तो कारण मला पूर्ण जे घर आहे ते सुद्धा रिसेट करायचं आहे. आणि सकाळचे आता 5 वाजलेले आहेत. पटकन उठले, फ्रेशनअप झाले आणि त्यानंतर वॉकसाठी खाली जाण्यासाठी प्रिपेअर होते. सो 8 दिवस स्वतःला आईकडून चांगलं पॅम्परिंग करून घेतलं होतं मी. आई होती तर 8 दिवस मी कुकिंगसुद्धा जास्त केली नाही. फक्त कधीतरी एखादी भाजी वगैरे बनवली असेल तेवढीच. सो खूप जास्त लेझी आजची जी मॉर्निंग होती ना, अशी होती. कारण खरंच उठायला कंटाळा आला होता. पण म्हणलं कुठून तरी सुरुवात करावी लागणार आहे. आज उद्या करतच 8-10 दिवस निघून गेलेत. सो येस, आजपासून स्टार्ट करते आहे बॅक टू द रुटीन. सो इट्स द मिड ऑफ नोव्हेंबर आणि हा जो मंथ आहे ना, हा खूप छान मंथ असतो. कारण खूप गरमीही नसते, खूप थंडीही नसते. सो अगदी एन्जॉय करण्यासारखा जो मंथ आहे तो आहे नोव्हेंबर. 눈뜨면 눈부신 아침 햇살과 모닝콜 너와 시작하는 하루 마치 내 인생의 포커스가 지금에 맞춰진 걸까 따뜻한 모닝커피의 향기가 오늘 하루도 날 기대하게 만드는 걸 우리 오늘은 또 어떻게 지낼까 너를 바라만 보고 있어도 좋아 아무 말도 하지 않아도 난 좋아 माझ्याकडे निळी गोकर्ण होती, पण पांढरी गोकर्ण नव्हती. आईने गोकर्ण लावून त्याच्या जे झाड आहेत ना, ते तयार करून दिले होते आणि आत्ता येताना मी ते आणले होते. सो सध्या ना गुलाबाच्या झाडांनाही भरपूर कळ्या लागलेल्या आहेत. कारण हिवाळ्यामध्ये गुलाबाचा सीझन असतो. सो भरपूर कळ्यांनी जे आहे ना, झाड असं लगडलेलं आहे. जे 2-3 गुलाबं आहेत ते आणि बाकीचे पावसाळ्यामध्ये खरंच सुकले माझे गुलाब. मला खूप वाईट वाटतं. त्याचबरोबर निळे गोकर्णाची पण बरीचशी रोपं मी टाकलेली होती. तर ती सुद्धा छान फुललेली होती. ही सदाफुली जवळ-जवळ 2-3 वर्षापूर्वीची, पण याचा कलर इतका सुंदर आहे आणि जेव्हापासून आणली तेव्हापासून अगदी फुलं रेग्युलर येतात याला. सो सकाळचा जो टाईम आहे ना, थोडासा गार्डनमध्ये मी छान एन्जॉय केला आणि मला हा जो स्पॉट आहे खूप आवडतो. कारण आम्ही जिथे राहतो तिथे जवळपास भरपूर शेती आहे. त्यामुळे अगदी असं इमारतींचं जे जाळं आहे ते नाही आहे. सो सध्या आम्ही कानाला थोडी-थोडी जी कामं आहेत ना, ते शिकवायला स्टार्ट केलेली आहे. जसं की स्वतःची भांडी स्वतः ठेवायची, बॅग व्यवस्थित ठेवायची. त्याच्यानंतर सोफासुद्धा साफ करतो तो आणि ॲक्च्युली हे काम त्याला फार आवडतं. कारण माझ्याकडे एक ब्रश आहे, त्या ब्रशने तो सोफा साफ करायला त्याला खूप आवडतं. आणि ॲक्च्युली जेव्हापासून मी स्टार्ट केलं त्याला शिकवण्यासाठी, तर कधी त्याला सोफ्यावर बसायचं असेल आणि जर सोफा अस्ताव्यस्त असेल, तर तो न सांगता साफ करतो.
सो आज पण त्याला न सांगता स्वतः साफ केलं सोफा. आणि येस, तुम्ही बघू शकता धूळ किती जमा झालेली आहे. त्याचबरोबर झाडं जी आहेत ना, त्यांना सुद्धा पाण्याची गरज आहे. आणि त्याचबरोबर नोव्हेंबर महिना स्टार्ट झाल्यापासून घरात जे ऊन येतं ना, ते फार कमी येते आता. त्याच्यामुळे मला 1-2 दिवसाआड तरी जे प्लांट्स आहेत घरामध्ये, जे इंडोर प्लांट्स आहेत, त्यांना बाल्कनीमध्ये ठेवून एक धूप म्हणजे काय, ऊन द्यावं लागतं त्याला आणि पाणीसुद्धा द्यावं लागतंय सध्या. त्यामुळं जी काही झाडं जी सुकलेली होती आणि त्याचबरोबर ज्यांना पाण्याची गरज होती, ती एक-एक करून मी बाल्कनीत ठेवते आणि पाणी दिल्यानंतर एक ऊन पण दिलं जाईल. त्याच्यानंतर मग आतमध्ये आणून ठेवेल. सध्या घरामध्ये जितके इंडोर प्लांट्स आहेत ना, त्यांची ग्रोथ खूप छान होती. कारण इतके दिवस घरामध्ये छान ऊन येत होतं आणि आता हिवाळा स्टार्ट झाले. सो हिवाळा जो आहे ना, इंडोर प्लांटचा शत्रू आहे म्हणलं तर अगदी योग्य चालेल. कारण ऊन फार कमी येतं. इंडोर प्लांट्सला डायरेक्ट ऊन पण नाही लागत आणि कमी ऊन पण नाही लागत. त्यांना इनडायरेक्ट ऊन हवं असतं, जे हिवाळ्यामध्ये फार कमी भेटतं. आणि त्यातल्या त्यात माझा जो फ्लॅट आहे, तो आहे वेस्ट साईडला, पश्चिम दिशेला. त्यामुळं जे ऊन आहे ना, ते फार कमी येतं आणि या हिवाळ्यामध्ये तर फारच कमी येतं. सो नोव्हेंबर स्टार्टपासून हिवाळासुद्धा स्टार्ट झाला आहे आणि येस, चहा प्यायचे दिवस आलेत असं म्हणायला हरकत नाही सध्या. कारण छान वाटतं सकाळच्या थंडीमध्ये. पण येस, आम्ही थोडंसं चेंजेस केलेलं आहे. वॉक वगैरे करतोय, डाएट वगैरे करतोय आणि त्यात जर घरी येऊन साखरेचा, दुधाचा चहा पिला तर त्याचा काही उपयोग होणार नाही. सो आम्ही थोडंसं त्याच्यावर अल्टरनेटिव्ह काढतोय. ग्रीन टी पितोय. मला ग्रीन टी आवडते पण स्वप्नीलला आवडत नाही. पण येस, प्रेशराईज करून सध्या एक चांगल्या सवयी लावतोय. आणि इथे पाहू शकता जे कपडे आहेत ना, हे आहेत सणाचे कपडे गावी गेल्यानंतरचे. त्याचबरोबर स्वप्नील जे गोव्याला गेले होते, तर त्यांचे कपडे हे सगळे धुवून असेच ठेवलेले होते. आणि आता मला ह्या रूम जो आहे पूर्ण रिसेट करायचा आहे. हे कपडे फोल्ड करून जागेवर व्यवस्थित ठेवायचे आहेत. या रूमची हालत खरंच खूप जास्त खराब आहे. कारण बरेच दिवस हे रूममध्ये मी इग्नोर केलं होतं या रूमला. फक्त कपडे सुकल्यानंतर मी असेच आणून टाकत होते. त्याचं एक कारण आहे की या रूममध्ये कोणीही झोपत नाही. हा जो बेड आहे, हा असाच असतो. मी आमच्या मास्टर बेडरूममध्ये झोपतो. सो दॅट्स द ब्रेकफास्ट टाईम. आणि ब्रेकफास्ट जो आहे ना, फुल ऑन जुगाड होतो. रात्री मी पावभाजी केली होती, ती उरलेली होती. तर तेच खायची होती, कारण पावभाजी आमच्या तिघांना खूप आवडते, फेवरेट आहे. सकाळी जाऊन परत पाव आणले ताजे. ते छान फ्राय केले, जसे ठेल्यावर भेटतात तसे भरपूर बटर लावून अगदी क्रिस्पी अशी मसाला पाव तयार केला. त्यानंतर स्वप्नीलला अंडा फ्राय खायचा होता, सो हाफ फ्राय केलं, चहा केला. आणि सध्या जे घरामध्ये क्रेज चालू आहे सध्या, तर उरलेले दिवाळीचे शंकरपाळे आणि चहाचं सध्या खूप जास्त क्रेज आहे. तुमच्याकडे खातात का चहा आणि शंकरपाळे? सांगा मला कमेंटद्वारे. आमच्या घरात तर ह्यावर्षी आय डोंट नो काय एवढी क्रेज निघाली, कारण गेल्या वर्षी मला माहिती आहे की एवढे शंकरपाळे मी नंतर फेकून दिलेले होते, कारण संपत नव्हते. पण यावेळेस ॲक्च्युली कमी पडत आहेत आणि माझ्या पाठीमागे अगदी तगादा लागलेला आहे की परत एकदा कर, कारण चहा शंकरपाळे खूप आवडायला लागलेत. सो आय डोंट नो, एकदम सडनली असं वेड निघतं. सो ब्रेकफास्ट नंतर मी आले या रूममध्ये आणि एंटर करायच्या अगोदर खरंच खूप जास्त बर्डन आलं होतं. कारण खूप जास्त जेव्हा पसारा असतो ना, तेव्हा कळत नाही की कुठून स्टार्ट करावी. देन मग स्टार्ट केलं मी. ऑब्व्हियसली कपड्यांपासून स्टार्ट केलं. अगोदर कपडे व्यवस्थित फोल्ड केले आणि त्यानंतर प्रत्येकाच्या जागेवरती प्रत्येक कपड्यांचं व्यवस्थित विभाजन करून ठेवून दिलं, जेणेकरून व्यवस्थित ते कपडे जागेवरती भेटून जातील. सो कपडे वगैरे फोल्ड झाले आणि त्यानंतर ठेवून वगैरे झाल्यानंतर मी इथे हा जो बेड आहे ना, तो साफ करते. माझ्याकडे हा जो ब्रश आहे ना, तो मी DIYमधून घेतला होता. आणि जेव्हापासून घेतला तेव्हापासून खरंच खूप जास्त कामाला येतोय. कारण जी छोटी-छोटी धूळ, छोटे-छोटे केस असतात, ते अगदी इझिली निघून जातात. 하루도 날 기대하게 만드는 걸 우리 오늘은 또 어떻게 지낼까 सो दिवाळीमध्ये जी काही भांडी वगैरे काढली होती पितळेची, तांब्या पितळेची, ती काल मी व्यवस्थित धुवून ठेवलेली होती. धुवून छान सुकवून ठेवली आणि आता मला ते आता व्यवस्थित स्टोअर करून ठेवायचे. त्याचबरोबर दिवाळीचे दिवेसुद्धा कालच घासून 걸어가 ऊन देऊन ठेवले. 우린
있어도 좋았어. 내일은 또 어떤 곳을 너와 함께 가볼까. 너와 함께 먹고 싶었던 명동 길거리 음식 내일 그걸 먹으러 가볼까. 너와 마주 앉은 지금이 난 좋아. 너의 마음도 알 것 같아 모두가. 너의 눈만 바라봐도 내 마음을 들킬 것 같아. 우린 너무 완벽하게 모든 게 다 잘 맞아서 가끔만 걱정이 돼. 네가 날 떠나가 버릴까 봐. 쓸데없는 다른 걱정 따윈 생각하지 말기로 해. 오늘은 우리 기다렸던 데이트 날이야. 손을 잡아줘, 꼭 끌어안아줘. 내가 더 세게 널 끌어안을게. 네가 너무 좋아. 우린 너무 완벽하게 모든 게 다 잘 맞아서 가끔만 걱정이 돼. 네가 날 떠나가. सो कान्हाला खेळायला क्ले दिला होता मी हा आणि त्याने त्या क्लेने बेसिनची हालत बघा काय करून ठेवलेली. मी हा बेसिन कालच व्यवस्थित स्वच्छ घासून ठेवला होता, पण आता परत मला घासावं लागेल. सो हल्ली मी बेसिन घासण्यासाठी हार्पिक यूज करते आणि हार्पिकने ना खूप छान बेसिन क्लीन निघतं. ॲक्च्युली ही ट्रिक मला माझ्या मम्मीकडून भेटलेली आहे. तिचे बेसिन आहे ना नेहमी लकलक असतं. जेव्हा तिला विचारलं, की "तू काय यूज करते?" तेव्हा मला तिने सांगितलं हार्पिक यूज करते. त्याच्या अगोदर मी एक बाथरूम क्लीनर भेटतं हार्पिकचं, ते यूज करत होते. पण त्याने एवढं साफ होत नव्हतं. पण हार्पिकने खूप छान साफ होतंय. मी त्यानंतर दोन्ही रूमची सफाई झाली. अगदी डीप क्लीनिंग झालेली आहे दोन्ही रूमची आणि त्यानंतर मी आलेली आहे हॉलमध्ये. हा जो लॅडर दिसतोय याच्यावर भरपूर अशी धूळ जमा झालेली होती आणि जी दिवाळीची जी लायटिंग होती ना, ती बाकीची सगळी पूर्ण काढून पॅकिंग करून ठेवली. पण इथे जी लायटिंग होती ना, ती मला अशीच ठेवावीशी वाटली कारण छान वाटलं. कधीतरी लावून असं छान वाटेल या दृष्टीने ही लायटिंग अशीच ठेवलेली आहे मी. आणि त्यानंतर जे काही या लॅडरमध्ये शोचं सामान होतं ते एक-एक काढून व्यवस्थित साफ करून घेते सो फायनली हे लॅडरसुद्धा माझं स्वच्छ करून झालेलं आहे आणि आता वाजलेत जवळ-जवळ 4 वाजलेले आहेत आणि मी सकाळी नाश्ता केल्यानंतर 9:30-10ला लागले होते. तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे 15-16 मिनिटाचा दिसतो. पण फुल डे क्लीनिंग लागलेली आहे मला कारण दिवाळीनंतर जे आहे ना अगदी डीप क्लीनिंग नव्हतीच झालेली. वरचीच क्लीनिंग केली होती मी पण डीप क्लीनिंग झाली नव्हती. सो आता जो आहे ना इथून व्यवस्थित क्लीनिंग होत जाईल. व्यवस्थित जे घर आहे ना रिसेट झालेलं आहे छान फेस्टिवलनंतर. हे जे लॅम्प आहे हे चार्जिंगचं लॅम्प होतं आहे ॲक्च्युली. सो याचीसुद्धा चार्जिंग संपली होती त्यामुळं चार्जिंग करून ठेवले आणि याची जी लाईट लागते ना आणि तेव्हा असं फील होतं की अर्थ जे असतं ना पृथ्वी त्याच्यासारखं ते दिसतं आणि याच्यामध्ये 7 लाईट्स लागतात. लाल, पांढरी, निळी, हिरवी, त्याच्यानंतर पिवळी असे 5 का 7 लाइटिंग्स आहेत आणि त्याचबरोबर जी मी लाइटिंग होती दिवाळीची ती अशीच ठेवली. सो एक कॉझी इव्हनिंग जे असते ना असं वाटत होतं. मस्त फ्रेशन झाले आणि त्यानंतर थकलेली होते. सो हा जो आता टायमिंग आहे तो माझा आहे, मी टाईम आहे माझा. सो मी म्हटलं चला एक छान अशी फक्कड अशी एक कॉफी करून घेऊया. त्याच्या अगोदर सूपची तयारी करते. हिवाळा आहे आणि हिवाळ्यामध्ये सूप खूप आवडतं आणि मला डाळीचं जे सूप आहे ना ते खूप आवडतं. ॲक्च्युली हे खूप जास्त हेल्दीसुद्धा असतं. तुम्ही वेट लॉस वगैरे करत असाल किंवा असंही जरी आजारी वगैरे असाल तर अगदी छान असं इफेक्टिव्ह असं हे सूप आहे. सो बस मी तिन्ही प्रकारच्या डाळी घेतल्या त्यात एक टोमॅटो घातला
2-3 हिरव्या मिरच्या, 4-5 लसणाच्या ज्या पाकळ्या आहेत ते टाकल्यात. हिंग टाकलेलं आहे, जिरे टाकलेत. माझ्याकडे अद्रक नव्हतं. तुमच्याकडे असेल तर एक छोटा तुकडा अद्रकही टाकू शकता आणि हे जे आहे गॅसवरती 3 ते 4 शिट्ट्या मारून घ्यायच्या आणि छान एकदम मऊ डाळ जी आहे ना, ती शिजवून घ्यायची. कारण याला आपण ग्राइंड करून मग सूप करणार आहोत. तर जी शिजलेली डाळ होती ना, ती मिक्सरमधून मी ग्राइंड करून घेतली आणि त्यानंतर एका भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन जशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी त्याप्रमाणे पातळ आणि घट्ट तुम्ही ठरवायचं आहे. सो माझ्याकडे हे कोथिंबिरीचं मीठ आहे. माझ्याकडे कोथिंबीर संपलेली होती त्यामुळं मी जे डाळ शिजवताना कोथिंबीर नव्हती टाकलेली. पण माझ्याकडे कोथिंबिरीचं मीठ होतं ज्यात आलं, कोथिंबीर आणि कढीपत्ता आणि मीठ हे ग्राइंड करून ठेवलेलं आहे. हे मला मम्मीने करून दिलेलं होतं तर मी ते टाकलं. त्याचबरोबर त्याच्यामध्ये मी थोडीशी मिरे पावडर जी आहे ना ती टाकली, ब्लॅक पेपर पावडर आणि त्याच्यानंतर थोडीशी हळद आणखीन ॲड केली मी कारण पिवळं थोडंसं कमी दिसत होतं. मला येलो येलो जे सूप आहे ना ते खूप आवडतं आणि बस हा सूप मी आता एन्जॉय करणार आहे छानपैकी बसून. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब